सांगलीतील कुपवाडमध्ये हिंदू दाम्पत्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू एकता आंदोलन आणि विविध संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। मनीषा केसरेकर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला, तर त्यांचे पती मोहन केसरेकर उपचार घेत आहेत। आरोपी फरीद शेख याच्यावर कठोर कारवाई, सरकारी वकिलाची नियुक्ती आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान आंदोलकांच्या निवेदनानंतर जिल्हाधिकारी मैना घोष यांनी जिल्हा सरकारी वकिलांना खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याबाबत आदेश दिल्याची माहिती देण्यात आली आहे। आरोपीच्या घरावर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे। त्या इतिहासात अशी पहिली घटना घडलेली आहे की एका हिंदू महिलेचा कट्टरपंथीय जिहादी मुस्लिम यानं चाकून भोसकून हत्या केलेली आहे आणि इतकी ती हत्या निर्घृणपणे केलेली आहे की सत्तूरनं तिला त्या महिलेला भोसकलेला आहे आणि तिच्या पतीच्या डोक्यामध्ये हातोडी घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं हिंदू एकता आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर सर्व हिंदुत्वादी संघटना यांची मागणी आहे की त्या ठिकाणी हा जो फरीद शेख हा कट्टरपंथीय जिहादी लांडा आहे, याच्या घरावर ताबडतोब बुलडोजर फिरवला पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। चांगल्या सरकारी वकिलाची त्या ठिकाणी नियुक्ती झाली पाहिजे। अशा पद्धतीच्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत, परंतु त्यानं त्या आमच्या हिंदू मातेची जी निर्घृणपणे हत्या केली आहे तशी त्याची शिक्षाही अत्यंत क्रूर पद्धतीनं त्याला शिक्षा झाली पाहिजे। ती म्हणजे त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या आणि आम्ही त्याला दगडानं ठेचून मारणार, तरच यापुढं अशा ह्या जिहादी मुस्लिमांची हिंमत होणार नाही हिंदूंच्या महिलेला भुसकून मारायची। म्हणून या ठिकाणी या घटनेचा मी निषेध करतो। आमच्या मागण्या सरकारनं मान्य करून ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे केस चालवून त्याला फाशीची शिक्षा लावण्यासाठी सरकारी वकिलाची नियुक्ती करून, जर त्याच्या घरावर जर बुलडोजर फिरवला नाही तर ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये सर्व हिंदू समाजाच्या बांधवांना, भगिनींना, मातांना रस्त्यावर उतरून मोठा मोर्चा करून या सगळ्या मान्य या सरकारला मान्य करायला लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा मी सर्व हिंदू समाजाच्या वतीने देतो।